तर पुण्यामध्ये सुद्धा मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावलेली आहे आणि काही ठिकाणी म्हणजे जो सखल भाग आहे तिथे पाणी साचलंय। कोंढवा परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। पुण्याच्या उपनगर परिसरामध्ये अचानक पावसानं हजेरी लावली आणि यावेळी कोंढवा परिसरामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। प्रीतम, आता सध्या तुम्ही कोणत्या भागात आहात आणि कशी पावसाची स्थिती आहे? पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये या पुलावरती उभा आहे। आज दुपारपासूनच शहरामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि पावसाची येण्याची शक्यता होती आणि आज दुपारी पुणे शहर, उपनगर आणि जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। भोर तालुक्यामध्ये वीज पडून एकाचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला, तर आंबेगाव पूर्व त्याचबरोबर शिरूर, जुन्नर ह्या भागामध्ये जोरदार पाऊस होऊन शेती पिकाचं जे नुकसान झालं त्याच्यामध्ये मिरची असेल, टोमॅटो असेल, वांगी असेल किंवा ज्वारी, बाजरी, गहू यांचं अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। तर दुसरीकडे शहरी भागामध्ये अनेक ठिकाणी कामं चालू आहेत, त्यामुळे पाणी साठलंय, लोकांना चाकरमान्या येणाऱ्यांना त्रास झाला, ठिकठिकाणी पाणी तुंबलंय, अनेक ठिकाणी झाडं देखील पडली। मात्र यातून दिलासा काय? एल निनोचं संकट, त्याबरोबर वाढलेलं तापमान आणि वाढलेला उकाडा यातून सर्वातून हैराण झालेल्या नागरिकांना, पुणेकरांना काही अंशी दिलासा मिळाला। वातावरणामध्ये आता सध्या पाऊस पडून गेल्यामुळे गारवा निर्माण झालेला आहे। पुढील 2 ते 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आणि मान्सून पूर्व पाऊस असल्याने सगळ्यांचं एक आनंदाचं वातावरण आहे। मात्र शेतकऱ्यांसाठी काही दुःखद देखील आहे, कारण त्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। मात्र ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत, काही कामं नाही झाली, त्या ठिकाणी पावसाचं पाणी सगळं साठतंय, ती कायमची बोंबच पाहायला मिळते। त्यामुळं पालिकेने अजून तरी आता याला जाग येणार आहे का आणि हे नागरिकांचे जे काही प्रश्न ते पालिका सोडवणार आहे की नाही, कारण अजून पावसाळा लांब आहे। मात्र मान्सूनपूर्वच पावसाने पुणेकरांची जी काही दैना उडवली आहे, उपनगर भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साठलंय, गाड्या बंद पडल्या, चाकरमान्यांना जायला त्रास होतोय। ही सर्व परिस्थिती आज पहिल्याच पावसामध्ये दुपारी ते सायंकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली। जी निश्चित। प्रीतम, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।